चला तर मंडळी, आता बनवूया उडपी पद्धतीने इडली डोशासोबत केली जाणारी चटणी। चटणीचे 2 प्रकार इथे मी सांगितलेले आहेत। तर पहिला प्रकार बघूया। त्यासाठी ओला नारळ घेतलेला आहे। 1 वाटी भरून ओला नारळ आपल्याला घ्यायचा आहे। आता यामध्ये पुढचे जिन्नस टाकूया। तर त्यामध्ये बघा, आपल्याला इथे भाजून घेतलेले 2 चमचा भरून शेंगदाणे टाकायचे आहेत। 2 चमचा भरून जी चणा डाळ असते किंवा डाळ असतं तर ते टाकायचे आहे। आता त्याचबरोबर भरपूर सारी फ्रेश कोथिंबीर टाकायची आहे। 1 हिरवी मिरची टाकायची आहे। त्यानंतर आल्याचा छोटासा तुकडा यामध्ये मी टाकणार आहे। आता यामध्ये थोडीशी पुदिन्याची पानं टाकणार आहे। पुदिन्याची पानं नसतील तर स्किप केली तरी चालेल। आता यामध्ये थोडंसं मीठ टाकून थोडं पाणी टाकत आपण याची चटणी बनवून घेणार आहोत। तर बघा, जेवढी तुम्हाला पातळ हवी आहे चटणी, घट्टसर हवी आहे, त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता। आता याला फोडणी द्यायची। त्यासाठी तेल गरम करून घ्यायचं। तेल गरम झालं की जिरी मोहरी टाकायची, हिंग टाकायचा, कढीपत्त्याची पानं टाकायची, थोडीशी उडदाची डाळ टाकायची आणि तयार केलेली जी चटणी आहे तर ती यामध्ये टाकायची। ही तयार आहे आपली इडली डोशा सोबतची हिरवी चटणी। आता हा झाला चटणीचा पहिला प्रकार। आता बघूया लाल चटणी कशी बनवायची। ही चटणी बनवायला अत्यंत सोपी आहे। त्यासाठी बघा, थोडंसं तेल घ्यायचं। यामध्ये 1 चमचा भरून हरभरा डाळ म्हणजे चणा डाळ घ्यायची। आता ती थोडीशी लाल रंगावर भाजून घ्यायची तेलामध्ये। आता त्यानंतर बघा, यामध्ये 1 चमचा भरून उडदाची डाळ देखील चांगली परतून घ्यायची। दोन्ही डाळी हलक्याशा लाल रंगावर परतल्या की त्यामध्ये आपल्याला उभा चिरून घेतलेला कांदा टाकायचा आहे। साधारणपणे 2 मध्यम आकाराचे कांदे मी घेतलेले होते। आता त्यानंतर लगेचच आपल्याला 1 टोमॅटो यामध्ये टाकायचा आहे। कढीपत्त्याची पाने टाकायची आहेत। अर्धा चमचा हळद टाकायची आहे आणि लाल मिरची पावडर यामध्ये 1 चमचा भरून टाकायची आहे। आता हे सगळं चांगलं मिक्स करायचं आहे। खूप जास्त वेळ परतायचं नाही, नाहीतर हळद किंवा जी लाल मिरची पावडर आहे ती करपू शकते। आता थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये हे टाकायचं, मीठ टाकायचं आणि थोडं पाणी टाकत याची चटणी करून घ्यायची। आता तडका पॅनमध्ये तेल गरम करून त्यामध्ये जिरी मोहरी टाकून घ्यायची, हिंग टाकायचा, कढीपत्त्याची पानं टाकून ही तयार झालेली फोडणी या चटणीवर ओतायची। तयार आहे इडली डोशा सोबतची लाल चटणी।